तर मंडळी मायमालून यूट्यूबमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी पहिलाच नवीन ब्लॉग बनवतो आहे. काय त्याच्यामध्ये थोडी गडबड होईल तर सांभाळून घ्या. हे आमचं घर आहे, गावचं जुनं घर. आता इथे 2 वर्ष झाली बांधून. छोटंसं घर आहे आणि हे अंगण आहे बघा, आजूबाजूचा परिसर आहे. तर मंडळी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मी 4 दिवस सुट्टी घेऊन गावी आलो आहे. आणि गावची जी मजा ती वेगळी असते. बालपणी गावाला गेल्यामुळे गावाची खूप आवड आहे. आणि हे बघा, त्या गावाचा नजारा बघा छान तसं सुंदर. आमचं पेरू आहे, पेरू बघा. आता सकाळी झालं आहे आमच्याकडे. आता बसलं त्याला थंडी वाटते म्हणजे गवतामध्ये बसलं एकदम मस्तपैकी छान. इकडे बघा हा सुंदर नजारा आहे. इकडे सूर्योदय झाला आणि कसं वाटतंय बघा, एकदम जमिनीवरचा स्वर्ग आहे कोकण म्हणजे. तुम्हाला थंडी भरपूर आहे, जबरदस्त थंडी आहे इथे गावाला. आणि हे बघा, हे घर आहे आमचं. असं साधं बांधले, अजून बांधायचं. तर हे बघा, हेचं घर आहे. या पाटल्या घराचं आहे बघा. या पाटल्या घरात मेन म्हणजे ही चूल केलेली असा. इथे पाणी तापवतो मस्त की. इथे सर्व लाकडा भेटली मस्त, आजूबाजू ती घेऊन पेटवलेली आहेत. आणि या चूल बनवली नवीन आणि लाकडा पेटायचं पाणी गरम करतं. तर मंडळी आता 2 दिवस मी गावात आहे, तर तुमका गावचे काहीतरी व्हिडिओ आता दाखवते थोडे शॉर्ट घेऊन. आणि हे बघा, सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा माझे व्हिडिओ. तर हे बघा, हे असं वातावरण आहे एकदम. ही कसली तरी झाडाची वनस्पतीचं हे बघा झाडं आहेत. त्याचं काही नाव माहिती नाही, पण एकदम सुंदर अशी फुललेली आहे. तर कोणाला नाव माहिती असेल तर सांगायचं काय बोलतं त्याला ते. हे बघा, हे सुंदर असं वातावरण आहे. दव पडला आहे भरपूर. आणि इकडे बघा सूर्योदय झालेला आहे इकडं. हे आमचं पुरी वाडी आहे इकडे पाठीमागे. चला पुढे कंटी चूल पेटवलेली आहे बघा, मस्तपैकी आग झालेली आहे आणि मस्त सुंदर एक पाणी तापवून झालेलं आहे. आता दुसरं तापवतोय. श्री गावडोबा देवाच्या मंदिरात जायचं, पाया पडायचं आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची. तर मंडळी पुढचा गोष्टी पण तुम्हाला दाखवतो, मंदिरात वगैरे जायचं कसं. आज वर्षाच्या सुरुवातीला श्री गावडोबा मंदिराच्या पाया पडायचं, गांगोबा देवाच्या पाया पडायचं आणि कुलदेवतेच्या पाया पडायचं आणि नवीन वर्ष सुंदर सुरुवात करायची. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे मस्त थंडी पडत आहे. चला तर मग गावडोबा मंदिराच्या देवाच्या दर्शनाला जाऊया. चला या. आमचे गावडेवाडी आहे, आजूबाजूला घरं आहेत बघा मस्त. पूर्ण गावडेवाडी हा रस्ता आला आहे. हा जो रस्ता आहे तो आमच्या सुकवाडमध्ये गेला आहे, आतमधला रस्ता आहे. आणि आमचं मंदिर आहे गावडेवाडी. हे करवंद झाड आहे, करवंद. मला ही करवंद आली नाही, पण आता येतील मला हळूहळू. नमस्कार मंडळी. बघा आमचं गावडोबा देव मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये या बाजूला गांगोबा मंदिर आहे आणि या बाजूला कुलदेवीचं मंदिर आहे. तर या बाजूला गांगोबाचं मंदिर आहे, हे आमचं गावडोबाचं मंदिर आहे आणि तिकडे कुलदेवचं मंदिर आहे बघा. तर या तुम्हाला दाखवतो आता मंदिर आमचं कसं आहे ते.
आता आपण देवाची पूजा करूया. ओम श्री आता सगळे जवळ ये पाहिजे. कुठे धावत गेलं. या या अगरबत्ती अगरबत्ती छान चालेल चालेल. बंद करेल. हा मंदिराचा सुंदर परिसर आहे. श्री गांगोबा देवाचं मंदिर आहे. नमस्कार मंडळी, हे आमचं गावडे कुलदैवत मंदिर आहे. मंडळी हे आता जीर्णोद्धार केलं आहे 2-3 वर्षापूर्वी. तर हे आमचं कुलदैवत मंदिर आहे, गावडे कुलदैवत मंदिर. तर आता आम्ही पूजा करतो. ही बघा, ही गावची बोरं आहेत. ही बोरं काही काही की मस्त लागतात गोड. मग पिकली आहेत काय काय. जरा जवळून दाखव त्यांना. अशी बोरं आहेत बघा, अशी काही काही आम्ही खातो. ही बघा, राखणीसाठी बघा 4 राखणदार 5 राखणदार दिले.
ते माकडे येतात आणि बाकी कोणी पाणी येऊ नये म्हणून ते कुळीत केलं बघा. सुंदर झालेलं आहे. तर मंडळी हे बघा बुजगावणी केले आहे, कुळीत केलेलं आहे. कुळीत हिरवागार कुळीत बघा. आणि त्याच्यासाठी बुजगावणी केलेली आहे. ही बुजगावणी आहे. हा कुळीत आहे बघा. आणि हे एक बघा 4 ठिकाणी 4 बुजगावण लावलेलं आहे. हे एक बुजगावण आहे. हे 2 आहेत. असे हा उडीद आहे मंडळी. आणि हा कुळीद आहे बघा. हा कुळीद आहे. आणि याला अशी बुजगावण लावलेली आहेत की कोण माकड वगैरे येऊ नये म्हणून. इथे माकडांचं जरा जास्त हे आहे, माकड येऊ नये म्हणून बुजगावण लावलेली आहे बघा. तिकडे आमचं गावडोबा देवाचं मंदिर आहे. आणि हा परिसर आहे बघा. सुंदर परिसर आहे बघा. हे बघा हे आता बुजगावण आहे तिथे. हा कुळीत आहे. आणि हे बुजगावण आहे बघा. सेल्फी विथ बुजगावणे बरोबर आहे बघा. असं बुजगावण आहे. तर मंडळी बघा हा परिसर छान. कुळीत घातलेला आहे आणि कुळीत आता मस्त हिरवागार कुळीत झाला आहे. या साईडला कुळीत आहे बघा. आणि या साईडला बघा मंडळी हा आहे उडीद. अशा प्रकारे शेती केलेली आहे. शेती गावाला चांगली होते पण त्याचं जतवणूक करायला लागते मंडळी. हे बघा आता हे शेण भेटत नाही इथे. हे रस्त्यामध्ये भेटलं आहे शेण. हे आता सारवायसाठी मी घेऊन चाललो आहे. आमच्या घरामध्ये मातीची आमची जमीन आहे. हे शेण आणायचे भेटलेलं आहे. आता मी हे सारवायसाठी घेऊन चाललो आहे बघा. हे शेण आहे बघा. शेणाला किती महत्त्व आहे आता इथे गावाला. अजून बघूया थोडं भेटतं का पुढे. मंडळी बघा एवढं शेण भेटलेलं आहे वाटेमध्ये. तर आता हे सारव घेऊन जाते घराकडे. हा बघा किती छान. आता छान भेटणं नाही म्हणतात पण आता हे भेटलं मला. पेपर लागेल तुला. एवढं शेण भेटलेलं आहे. इथे घेऊन चाललो आहे सारवायसाठी. हे बघा आमचं मातीचं घर आहे. मंडळी छान पडत जाता. तर मंडळी आम्ही आता गावचा फेरफटका मारतोय बघा वाडीतला. पाणी जरा सुकलं आहे पूर्ण. आणि ते सगळे झाडं बघा एकदम सुकलेली आहेत. साफ हे बघा हे सगळं पूर्ण पहिलं साफ होतं. आता एवढी झाडं वाढली आहेत. झाडं कोण तोडत नाही आणि बारीक बारीक झाडं लाकडा जाळ्यासाठी येत नाही. त्याच्यामुळे हे असं जंगल झालं आहे. आणि आता मी आलो वाळीवर येलो. आमची वाळी आहे. पाणी बघा कसं आहे ते सुंदर पाणी एकदम. आणि इथे छानपैकी पाणी आहे बघा. जायचं कसं पुढे आपण. आणि थोडा तर मंडळी हे बघा मस्त की गावचा नजारा.
एकदम मैदान आहे. कोणी शेती वगैरे इथे केली नाही उन्हाळी. हे बघा एकदम वातावरण कसं आहे इथे. सुंदर वातावरण आहे मंडळी. हे बघा छान एकदम. या साईडला गुरं आहेत बघा. तर मंडळी हे बघा वारूळ आहे झाडाच्या. आणि अजून पाणी आहे गावाला बघा. एक छोटी व्हाळी आहे. पाणी असं बाया थोडासा पाणी आहे बघा. अजून सुकला नाही हा. आणि पलीकडे आमचा तळा असा. त्या पलीकडे तिकडे जाऊया आपण आता. बघा हे सगळं मळो आणि हा पाणी. किती सुंदर वाटतं गावात. एकदम छान शांत वातावरण आहे. मस्त बघा. ही नजारा बघा तुम्ही कशी दिसतं. एकदम काय सुंदर वाटतं. सुंदर नजारा आहे बघा. तर मंडळी ही बघा एक झोपडी आहे. तो ही झोपडी आहे बघा. आसपाने आमचा हा रस्ता आहे. याच्या पलीकडे तलाव आहे. ही बैल जोडी आहे. तुमचे बैल आहेत काय हो? ये फोटो घेते. हे बघा हे 2 बैल आहेत. बैल जोडी आहे. सुंदर बैल जोडी आहे बघा. ही मस्त सुंदर फुलं आहेत बघा. यांचं नाव काय माहिती नाही पण छान दिसतात. एकदम मस्त दिसतात बघा. ही आहे बावडी आहे बघा. ही बघा ही मळ आहे बघा. छान एकदम फुला फुलली आहेत. कसली फुलं आहेत माहीत नाही. ही बघा हे बघा आमचा तलाव आहे. सुंदर तलाव मस्त सुंदर बांधलेलं आहे बघा. पाणी साठलेलं आहे छानपैकी. इकडे एकदम कसं वातावरण एकदम सुंदर बघा. छान नजारा एकदम छानपैकी आहे इथे. कोणी काय कचरा टाकला आहे माहिती नाही. पाण्यात कचरा कसा टाकतात काय समजत नाही. एकदम छान तलाव आहे एकदम. इकडे दाखव त्या साईडला फोटो ते झाड दाखवा. बघ बघा सुंदर आहे एकदम छान. हा पूर्ण रस्ता आहे. म्हणजे रस्त्याच्या बाजूला तलाव आहे. सुंदरपैकी पाणी साचलेलं आहे. बकरी आहे बघा. वा मस्त छान खाते. शिवा आमचा शिवा आहे. शिवा मी काय शिवाला काय शिवा बघा. शिवा बघ इकडे पाणी आहे सगळं. झाड आहे एकदम सुंदर नजर आहे. बसायला पण संध्याकाळचं मस्त झाड आहे मस्त पैकी छानपैकी. आणि हा नजर आहे भरपूर सुंदर नजर आहे. सुंदर नजर आहे बघा छान. सुंदर नजर बघा. हे मंडळी हे रतांब्याचं झाड आहे बघा. आता बारीक बारीक रतांबे लागले आहेत बघा. कोकमचं झाड आहे. कोकम आपण जी बनवतो त्याचं हे झाड आहे. अजून काजी थोडे थोडे मवारतात बघा.
काजीक मोर इलो थोडं थोडं बघा बाबा. सुरुवात आहे नक्की काजीची. हे बघा चारावरचं झाड आहे. आता एक कॅमेऱ्यातून दिसत आहे की नाही मला माहीत नाही. त्याला पण चारोळ्या आपण ज्या बोलतो त्याचंही झाड आहे. हे बघा इकडे कसं वातावरण आहे. रस्ता बघा सुंदर नजारा. गावाला खूप छान वाटतं. सुट्टी घेऊन जरूर गावाला यावं. हे बघा सुंदर वातावरण. बाय बाय.